नॉन स्ट्रायकिंग एन वरती मोहन जमदारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवधूत पाटील आणि मोहनची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याचबरोबर मालगाव टीमचे संघ मालक अर्थातच आपण पाहिलं तर संदीप कदम सर हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सौरभ पुसावळे प्रताप कदम सर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच साठी मेडल्स अर्थातच पुरस्कृत केले आहेत. आनंदराव बाळू शिंत्रे सर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी मेडल्स पुरस्कृत केलेत. अवधूत पाटील आणि मोहन जमदारेची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मच्छिंद्र पवारला आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 हाताळण्याची जबाबदारी पहिल्या षटकामध्ये इथे विश्वास अर्थातच दाखवला. मच्छिंद्र पवार आयकॉन खेळाडूवरती. मालगावच्या विरोधामध्ये माले स्पोर्ट्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल मच्छिंद्र पवारचा. पहिला बॉल फटका केला. मिस टाइम आहे. अवधूत पाटीलची महत्वाची विकेट आली आहे. धक्का क्रमांक पहिला. विकेट मिळते. अवधूत पाटीलचा खेळ संपलाय गोल्डन डकच्या स्वरूपात. अवधूत बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मालीचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच अर्जित सोसे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील सातत्याने चांगला खेळ केला. सातत्याने आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट या खेळाडूने देखील खेळलं. अर्जित सोसे मालीचा हा सुपरस्टार खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिली विकेट पहिल्या बॉल वरती अवधूत पाटीलची आली आहे. स्विचचा रिव्हर्सचा फटका. मिस टाइम क्षेत्ररक्षक जे इथे सोडला. कॅच ड्रॉप झाले. एफर्ट्सला जवाब पाहायला मिळाले मात्र इथे कॅच ड्रॉप झाले. दरम्यान 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झाला. अर्थातच धावसंख्येला आकार द्यायला इथे सुरुवात झाली. 2 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एफर्ट्सला जवाब होते. प्रयत्न सुत्तर होते मात्र झेल इथे सोडला. कॅच ड्रॉप जिवंत अनर्जी चोसेला मिळाला. आला रिवर्सचा प्रयत्न. आला रिवर्सचा अटेंड गी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते आणि त्यामुळेच रिवर्सचा फटका. कारण पहिल्या बॉलवरती महत्वाची विकेट आल्यानंतर अर्जित चोसेने देखील कुठेतरी एक वाकडा तिकडा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉस केला सर बातने. अर्जित चोसेच्या बाटपूर्ण मोठा धमाका. बिग ब्लास्ट बिग हिट सिक्सर. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता आणि त्यानंतर अर्जित चोसेच्या बाटपूर्ण फटका इथे पाहायला मिळाला. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 8 या आकड्यावरती. आता जबाबदारी उचलावी लागणार अर्जित चोसे आणि त्याचबरोबर मोहन जमदारेला जबाबदारी उचलावी लागणार. एक आयकॉन खेळाडू बाद झालाय. आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुलचा फटका. सक्सेसफुल डिलाइटफुल ब्युटिफुल वंडरफुल. अर्जित चोसेचा बॅट पडून बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. चौदा धावा धावफलकावरती षटकार आला. ऑन साइडला यावेळेस देखील फटका चांगला केला गेला. दरम्यान आपण पाहिलं तर धावा किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. एकच धाव मिळते. एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती.
निश्चितच पहिल्या बॉल वरती विकेट आल्यानंतर या षटकाला मोठं अर्जित चौसेने केलंय. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. 15 धावा धावफलकावरती 15 ऑन दी बोर्ड. 15 या आकड्यावरती धावफलकात आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आपण विचार केला तर षटक क्रमांक पहिले चालू आहे. चला वेग 15 या आकड्यावरती धावसंख्या. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती मोहन जमदाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या खेळाडूची देखील चर्चा ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळते. नागपूरला गेले आडवा बॅटने समोरच्या दिशेने फटका इथे केला. मिरांचा क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान डॉट बॉल आलाय. फेकी थोडीशी वाईट झाल्या. प्रयत्न झालेत लगेच सिंगल साठी आणि त्या प्रयत्नामध्ये यश आलंय आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या अर्थातच 16 आकड्यावरती षटक क्रमांक 1 ची समाप्ती. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चला वेग घ्यायचा. बरोबर 11 वाजता सामने आपल्याला संपवायचे, त्यामुळे वेग घ्यायचा. त्यानंतर षटकं कमी केली जातील याची नोंद घ्यायची. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये षटकं कमी केली जातील, त्यामुळे थोडासा वेग घ्यायचा आहे. बंडू आले गिरदाईच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 साठी. बंडूला आपण पाहतोय. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बंडूला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी बंडूच्या कांद्यावरती दिली जाते. अर्थातच पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळला. चेंज ऑफ पेस. आडवा बॅटने हॅमर केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. परतले दर्जित सोसे वेगाने आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश आलंय. 2 धावा इथे धाव फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र आता पुढे सरसावतोय. 18 या आकड्यावरती धावसंख्या. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. निश्चितच आपण पाहिलं तर आडवा बॅटने हॅमर्ड केला. बॅडमिंटन स्ट्रोक मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला आणि इथे 2 धावा निश्चितच कंप्लीट केल्यात. 18 या आकड्यावरती धावफलक पुढे सरसावलाय. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताला. निश्चितच आपण पाहिलं तर हा चेंडू टप्पा पडला त्यानंतर थोडासा वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला. यावेळेस देखील स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा डॉट बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतपर्यंत आलाय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. ढूंढो रे साजना असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणखीन एक चांगला चेंडू. बाहेरच्या दिशेला कट होणारा बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदलणारा बॉल. डॉट बॉल येतोय. मोहनला शांत ठेवलं या मॅच मध्ये. बॅटची आतली गडा पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा इथे खर्च केलाय. सॉरी, दुसऱ्या षटकामध्ये धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलाय. टाळ्याचा गजर व्हायला हरकत नाही या बंडूसाठी. जबरदस्त गोलंदाजी केली. 2 धावांचं हे षटक आणि पुन्हा एकदा मालगाव संघाला कमबॅक करून दिलाय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतं.
ओमसाई स्पोर्ट्स ओमसाई चषक 2026 चा रणसंग्राम आपण पाहतोय. डे नाईट पद्धतीचे सामने अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी देखील पाहायला मिळते. लाईटची व्यवस्था देखील अगदी चांगल्या प्रकारे केलं. त्याचबरोबर एक चांगलं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. मी विनंती करतो प्रेक्षक वर्ग आपण आयोजन कमिटीसाठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाही. एक जबरदस्त नियोजन या स्पर्धेमध्ये केलंय. ते आपण पाहिलं तर ओमसाई स्पोर्ट्सचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. या नियोजनामध्ये सगळ्या सहकार्यांनी हातभार लावला आणि त्यामुळे ती स्पर्धा देखील चांगल्या प्रकारे पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. घोषांकित चित्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आली. बॉलर नेम गोलंदाजाचं नाव एक धाव आले आणि या एका धावेच्या मदतीने 19 आकड्यावरती धावसंख्या 7 चेंडू आणि 3 धावांची केली. अर्थातच मोहनच्या बॅटमधून आले. थोडासा शांत पाहायला मिळतोय जरूर, मात्र विचार केला तर या मॅच मध्ये आता आक्रमकता दाखवण्याची वेळ आली. आक्रमक बॅटिंग करण्याची वेळ आता आली आहे. आडवा बॅटने पुन्हा एकदा फटका केला जातो. प्रोटेक्शन डीप मध्ये रवी देवकात येत आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागतंय. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चित होतं. मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतो ते म्हणजे 20 आकड्यावरती. बाउन्सर इथे पाहायला मिळाला. सरप्राईज केलं. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला. बाउन्सर पाहायला मिळाला. सरप्राईज केलं. अर्जित सोसेला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 20 आकड्यावरती धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं. 20 ऑन दी बोर्ड. अर्जित सोसे आता मात्र आपण पाहिलं तर जबाबदारीने बॅटिंग करावी लागणार आहे. ऑन साइडला सरळ बॅटने सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक अ वाव. अर्जित सोसेचा बॅट पडू षटकार. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. सरळ बॅटने हा फटका एक्झिक्यूट केला. सफल झाले. त्यानंतर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये अर्जित सोसेचा पाहायला मिळाला. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने 26 आकड्यावरती धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. सरळ बॅटने ते फटका अर्जित सोसेचा आणि त्यानंतर अगदी लांबवरचा षटकार इथे पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. लो फुलटॉस फटका फसला. मिस टाइम क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मच्छिंद्र पवार झेल पकडलाय. माघारी परतावा लागते. धक्का क्रमांक दुसरा. अर्जित सोसेचा केस संपलाय. अर्जित बॅक टू द पवेलियन. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जावेद संधी आले. इचलकरंजीचा हा खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 26 आकड्यावरती दुसरी विकेट चिंतेची बाब राहिल्या. वेगात होता. वेगामध्ये इथे बीट केलं जातं. बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. दरम्यान डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे संपलाय. धावसंख्या 26 आकड्यावरती.
रवी देवकारे आले तो गुरुदाईच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक चौथ्या षटकामध्ये रवी देवकातेला आपण पाहतोय. मिस टाइम आहे यावेळेस देखील स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. दरम्यान एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या 27 या आकड्यावरती 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती 27 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. सत्तावीस आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. जावेद संधीला स्ट्रायकिंग गेंदवरती पाहतोय. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. विकेट महत्वाची आहे. रवी देवकाते कॅच 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 ड्रॉप झाली आहे. झेल इथे सोडला. अगदी आपण पाहिलं तर चुकी झाले. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडला आणि त्यानंतर एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 28 या आकड्यावरती धावफलक 28 ऑन द बोर्ड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. त्यानंतर आपण पाहिलं तर पहिला अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट आणि इथे तिसरा अटेम्प्ट मध्ये अखेर कॅच ड्रॉप झाले. निश्चितच विचार केला तर जीवनदान जावेद संधीला मिळालाय. चेंज ऑफ पेस. बादची कडा पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आले आणि एका धावेच्या मदतीने 29 आकड्यावरती धावफलक 29 ऑन द बोर्ड. मोहनचा विचार केला तर कुठेतरी फुटवर्कची कमतरता संपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळाले. फुटवर्क थोडस निराशाजनक या सामन्यामध्ये आपण मोहनचं पाहतोय. वळवलाय. टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. काटा बदलला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी केली. जरूर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाला मात्र त्यानंतर या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. रवी देवकाते मॅन फ्रॉम कवटे महाकाळ. यावेळेस देखील फटका फसलाय. संधी विकेटची आघाडी परतावा लागते. जावेद संधीची विकेट. धक्का क्रमांक 30. जावेद बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पृथ्वी जमदाडे दाखवत असताना पाहायला मिळतात. 29 आकड्यावरती तिसरी विकेट. एका चेंडूचा की शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. रवी देवकाते मॅन फ्रॉम कवटे महाकाळ या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि अगदी आपण पाहिलं तर धावा देखील रोखल्यात. विकेट देखील एक महत्वाची घेतली. जावेद संधीची विकेट आणि आता मात्र शेवटचा बॉल खेळण्यासाठी पृथ्वी जमदाडे आलेत. वळवला बॉल बाहेरच्या दिशेला. वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 30 या आकड्यावरती धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी कमी धावा या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर बनवल्या गेल्यात. वळवलाय बाहेरच्या दिशेला. काटा बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ इथे संपलाय. 30 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्या 24 मध्ये फक्त आणि फक्त 31 धावा. नक्कीच क्षेत्ररक्षण देखील माले स्पोर्ट्स आपण लावून घ्यायचं. थोडासा वेग घ्यायचा. 11 वाजेपर्यंत आपल्याला सामना संपवायचे.
चला इथे सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करायचं. 31 हॅलो 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 चला बॅटर्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं. 11 वाजता सामने संपवायचे. आपल्याला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये कपात केली जाईल षटकांमध्ये, याची नोंद घ्यायची आहे. 10:30 पर्यंत ही इनिंग संपणं अनिवार्य आहे, याची नोंद घ्यायची. चला स्पीडअप घ्या बॅटर्स. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. मानथम कवटे महाकाळचा विस्फोटक खेळाडू अर्थातच रवी देवकाते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या साथीने मायकलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. जावेद संधीच्या खांद्यावरती आयकॉन खेळाडू आणि त्याच्या खांद्यावरती ते पहिल्या षटकाची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्ट हँड बॅटर रवी देवकातेला आपण पाहतोय. कवटे महाकाळचा हा खेळाडू, कवटे महाकाळला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मायकल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जावेद संधी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला स्कंदाला सुरुवात होते. पंचांचा इशारा आला. पहिलं षटक जावेद संधीचा आपल्याला पाहायला मिळतो. कशा प्रकारे काउंटर अटॅक केला जाईल माले स्पोर्ट्स माले संघाकडून हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये जबरदस्त कामगिरी मालगाव संघाची पाहायला मिळाली आणि आता मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला, पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर त्यांनी एका धावेने धावसंख्येला झाला. मात्र श्री गणेशा आकार दिलाय. ते सुरुवात झाले खातं उघडलं रवीचं आणि संघाचं देखील. सिंगल धाव धावफलकावरती आपण दरम्यान ही स्पर्धा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. दरम्यान क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला दाखवलं जातं. एक चांगला लाईव्ह टेलिकास्ट क्रिक लाईव्हच्या नवी मुंबई परिसरातील लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने फटका केला. बॅडमिंटन स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये प्रोटेक्शन डीप मध्ये आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. धावा वाचवल्या आहेत. दरम्यान 1-2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 3 या आकड्यावरती 3 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती. आडवा बॅटने मिस टाइम सो कर्जित सोसे चेंडूच्या खाली आणि झेल पकडलाय. संपलाय. मायकलचा खेळ धक्का क्रमांक पहिला. मायकल बॅक टू द पवेलियन. त्याचबरोबर रस्त्यावरती ज्या गाड्या लावल्यात आपल्याला विनंती आहे त्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. रस्त्यावरती ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. बंडू आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती बंडूला आपण पाहतोय. 21 मध्ये आपण पाहिलं तर 28 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच धावसंख्या कमी आहे. बॅटची कडा पाठीमागे फ्लाइंग स्लिप मध्ये झेल. संपला खेळ. बंडूचा धक्का क्रमांक 2. बंडू बॅक टू द पवेलियन.
विकेट आली, माघारी परतावा लागल्याने त्यानंतरचं हे सेलिब्रेशन जावेद संधीचं टाटा बाय बाय करणार आहे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. विकेट आल्या, दुसरा धक्का बसलाय. दरम्यान बंडूचा केस संपला. बॅक टू बॅक विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. जरूर धावा पहिल्या इनिंग मध्ये कमी बनवल्या, मात्र त्या धावा रोखण्याची ताकद, ती क्षमता आमच्यामध्ये आणि ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये माले स्पोर्ट्स मालेचा संघ दाखवतोय. याच त्याचबरोबर 3 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. अभिजित आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील वळवला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक 32 शिराळ्याचे जोडले गेलेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर प्रेक्षकांमुळेच ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते आणि अलोट प्रतिसाद या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा पाहायला मिळालाय. दरम्यान षटक क्रमांक पहिला इथे संपलाय. 3 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती जिंकण्यासाठी आता समीकरण थोडंसं बदललंय. 18 मध्ये 28 आवश्यकता आहे. येणारे 18 चेंडू आणि 28 गरज. ऍक्शन रिप्ले या षटकाचा आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. दरम्यान हायलाइट्स पाहायला मिळतात. मायकलची विकेट आपण पाहिली. पहिला धक्का इथे मायकलच्या स्वरूपात बसला. त्यानंतर दुसरी विकेट आपण पाहिलं तर अर्थातच झाल्या बंडूची. दुसऱ्या विकेटसाठी बंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर 2 चेंडू टप्पा पडल्यानंतर सातत्याने काटा बदलणारे, बाहेरच्या दिशेला वळणारे हे बॉल आपल्याला पाहायला मिळाले. ही ताकद आहे जावेद संधीची, यासाठी ओळखले जातात. उद्याच्या दिवसातले सामने आपण पाहणार आहोत. तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाच्या विरोधामध्ये MJ स्पोर्ट्स वटारचा संघ, त्यानंतर मसूर स्पोर्ट्स मसूरच्या संघाच्या विरोधामध्ये श्री नागेश्वर स्पोर्ट्स नागठाणेचा संघ, त्यानंतर तिसरा सामना सैदापूर स्पोर्ट्स सैदापूरच्या विरोधामध्ये ईडे निपाणी स्पोर्ट्स निपाणीचा संघ, त्यानंतर चौथ्या सामन्यामध्ये नांदलाई देवी स्पोर्ट्स नांदलापूर संघाच्या विरोधामध्ये युवराज स्पोर्ट्स ससेगावचा संघ. हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अवधूत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल वेगात आउटसाइड दी ऑफ स्टंप. अगदी सटीक लाईन आणि लेंथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अचूक टप्पा इथे राखलाय. डॉट बॉल इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अवधूत पाटील चर्चित नाव आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये चर्चा या खेळाडूची रंगली आहे. वेगात टाकला अर्धा बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक एफर्ट्सला जवाब पाहायला मिळाले. निश्चितच एफर्ट जबरदस्त होते वीरेंचे, मात्र इथे 4 धावा रोखू शकणार नाही. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक आता 7 आकड्यावरती. वेगात टाकला आडवा बॅटने फटका खेळत असताना क्षेत्ररक्षक आणि एफर्ट्स नक्कीच कमालीचे होते, मात्र 4 धावा रोखू शकले नाहीयेत. 7 आकड्यावरती धावफलक 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. रवी देवकाते अजूनही बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंज अप सर्व बॅटने पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 15 मध्ये 24 आवश्यकता आहे. 15 चेंडूवर 24 धावाची गरज आहे. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 ऑन द बोर्ड. अवधूत पाटील एक चौकार आल्यानंतर कमबॅक इथे पाहायला मिळतो अवधूत पाटीलचा. रवी देवकातेला रोखायचं आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. खोलवाडापाचा बॉल समोरच्या दिशेने फटका केला जातो. डाऊन द ग्राउंड वरची चूस येत सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. बॅकअप येतं. एका धावेवरती ते समाधानी राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल तो मात्र पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचते निश्चितच 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. अवधूत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यातून या खेळाडूची चर्चा सातत्याने रंगताना पाहायला मिळते. बॅटच्या साह्याने कॉन्ट्रीब्युशन नव्हतं, बॅटच्या साह्याने योगदान नव्हतं, मात्र आता बॉलच्या साह्याने योगदान देत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना धावा रोखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय.
वळवला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. डॉट बॉल म्हणजेच काय समीकरण आता बदललंय. 13 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक आता माले स्पोर्ट्स माले संघ करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक दुसरा संपलाय. 8 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता आवश्यकता 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये असणार आहे अर्थातच 23 धावांची. चला टीम मिटिंग नको, वेग घ्यायचा आहे. रिटायर्ड आउट झाला फलंदाज अभिजित आणि त्यांची जागा घेण्यासाठी मच्छिंद्र पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बारा चेंडू आणि 23 ची आवश्यकता. टीम मिटिंग नको, चला वेग घ्यायचा. टीम मिटिंग नको, आपल्याला विनंती आहे. संघ माले स्पोर्ट्स माले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी अर्जित सोसेच्या खांद्यावरती दिली जाते. संघाच्या पाठीचा कणा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू आता आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकामध्ये 12 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. आउटसाइड ऑफ स्टंप पहिला चेंडू सरप्राइझिंग राहिलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. 1 ऑफ दी ओव्हरचा इशारा आलाय. बाउन्सरचा इशारा येतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. रिव्ह्यू नसणार आहे, निश्चित नोंद घ्यायचे. पंचांसाठी फक्त रिव्ह्यू असणार आहे. बॅटिंग टीम त्याचबरोबर बॉलिंग टीम साठी रिव्ह्यू नसणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. त्याचबरोबर 8 या आकड्यावरती दुसरी विकेट दरम्यान धावफलक रोखला. 11 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. अनाउन्स करायचंय का सर? सर कुठं आहे प्लेयर? पंच न्यू बॉल. पंच यस इट्स न्यू बॉल. न्यूच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा दाब आली आहे. या एक्स्ट्रा दाबाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 9 या आकड्यावरती 12 मध्ये आवश्यकता 22 धावांची. 12 चेंडू आणि 22 ची गरज असणार आहे.
9व्या आकड्यावरती दरम्यान धावफलक स्थिरावला. फ्री हिटचा बॉल. बॅटची गडा पाठीमागे चाललाय. गोशांकी क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. चला दोन्ही संघ पंचांशी वाद घालायचा नाही. या पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. हॅलो, दोन्ही संघांना विनंती आहे पंचांशी अजिबात वाद घालायचा नाही. फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही संघांना विनंती आहे. आम्ही गेली 20 वर्ष या मैदानावरती स्पर्धा घेतोय. कधी असा प्रकार घडलेला नाही. कोणाच्याही बाजूने इथं निर्णय दिला जात नाही. इथं हजारो प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांच्या डोळ्यानं बघतायत. कोणाच्याही बाजूने चुकीचा निर्णय दिला जाणार नाही. परत आता जर पंचांशी वाद घातला तर पंचांना विनंती आहे सर्व पेनल्टी द्या पुढच्या संघाला. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त आणि फक्त एक धाव आली. दरम्यान 11 मध्ये 21 आवश्यकता आहे. वळवला बॉल. टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. काटा इथे बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. अर्जित सोसे ऑफ कटर पाहायला मिळालाय. मच्छिंद्र पवार डॉट बॉल आलाय. 10 मध्ये 21 ची गरज आहे. सामना जबरदस्त होतोय रंगतदार स्थितीमध्ये. सामना आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान आपण पाहिलं तर माले स्पोर्ट्स मालेचा संघ जरूर पहिल्या इनिंग मध्ये धावा कमी बनवल्या, मात्र त्यानंतर ती क्षमता गोलंदाजीची मैदानाच्या आतमध्ये धार पाहायला मिळाली आहे. 10 मध्ये 21 आवश्यकता. पुढचा बॉलरची सोसेचा. दहा या आकड्यावरती धावफलक 3 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉलरची चुसीचा. यावेळेस देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आलाय. समीकरण आता बदललंय. 9 मध्ये 21 आवश्यकता आहे. जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीने पूर्णपणे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चित्र बदललंय. सामन्याचं समीकरण आता बदललंय. येणारे 9 चेंडू आणि 21 आवश्यकता आहे. जबरदस्त सामना रंगला. फक्त आणि फक्त 31 धावा रोखायच्या होत्या आणि त्या धावा रोखण्यासाठी इथे माले स्पोर्ट्स माले आणि त्यांचं गोलंदाजीचं युनिट मैदानाच्या आतमध्ये एक लढत असताना पाहायला मिळत आहे. स्विंग अँड मिस शरीराचा वेध घेतलाय. दरम्यान पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे, मात्र सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. 8 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी अर्जित सोसेने केली. संघाच्या पाठीचा कणा आहे आणि तो पाठीचा कणा सातत्याने सिद्ध मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅटच्या सहाय्याने देखील धावा या खेळाडूच्या माध्यमातून आल्या होत्या आणि ते गोलंदाजी करत असताना देखील प्रभावशाली कामगिरी केली. प्रभावित केलं अर्जित सोसेने. 8 मध्ये 20 ची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय. रवी देवकाते ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल अर्जित सोसेचा. रवी देवकाते ऑन स्ट्राईक. वळवला बॉल. पाठीमागे चाललाय. दरम्यान आपण पाहिलं तर वाईट +1 अशा 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक आता 13 या आकड्यावरती. 8 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. चला निर्णय अंतिम असणारा. दरम्यान तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते व्हाईट चेक साठी. इट्स व्हाईट बॉल.
आकड्यावरती धावफलक 8 मध्ये आता 18ची गरज आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. रवी देवकातेला आपण पाहतो ऑन स्ट्राईक. वळवला बॉल बाहेरच्या दिशेला, काटा बदललाय. क्या बात आहे. अर्जित सोसे प्रभावी गोलंदाजी राहिली आहे. डॉट बॉल आलाय. समीकरण आता बदललं. 7 मध्ये 18ची आवश्यकता आहे. 7 मध्ये 18ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये रवी देवकाते 8 चेंडू आणि 7 धावा. युयू हनी सिंगच्या काळामध्ये क्लासिकल म्युझिक सारखी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र आता ती आक्रमकता दाखवण्याची वेळ आली आहे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. फक्त आणि फक्त एका धावेसाठी. षटक क्रमांक 3 संपलाय. धावा बनवल्या त्या 14 जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 17ची गरज. चला टीम मीटिंग नको, विनंती आहे. माले स्पोर्ट्स माले टीम मीटिंग नको, लगेच सामन्याला सुरुवात करायची. शेवटच्या षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 4थ्या षटकामध्ये वीरेनला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 17ची आवश्यकता. मालेचा युवा खेळाडू माले एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर आयकॉन खेळाडू रवी देवकाते पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नागभूमी शिराळा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. टॉस का बॉस कक्षामध्ये नागभूमी शिराळा कॅप्टन. टॉस का बॉस कक्षामध्ये आपण रिपोर्टिंग करायचं. 6 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 17ची गरज. वीरेन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटकाला जबाब केलाय. गॅप शोधलाय. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. रवी देवकातेच्या बॅट पडून हा चौकार. आउटसाइड ऑफ स्टॅप. अगदी आपण पाहिलं तर विड्थ होती, जागा होती आणि इथे मात्र फायदा घेतलाय. चौकार आलाय. समीकरण आता बदललंय. जिंकण्यासाठी आवश्यकता 5 मध्ये 13ची आहे. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी कमी धावा होत्या, मात्र त्यानंतर विचार केला तर कमी धावा रोखायच्या होत्या आणि त्या धावा रोखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. मात्र आता चौकार आला. प्रेशर रिलीज करणारा हा चौकार. लोअर फुल टॉस, खराब चेंडू आणि त्यावरती आक्रमण केलंय. जावेद संधी इथे झेल पकडलाय. खेळ संपलाय. जावेद संधीने झेल पकडलाय. खेळ इथे संपलाय. रवी देवकातेची खेळ संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक 3. रवी बाग टू यांना. चला वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचांशी वाद घालायचा नाहीये. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. 4 चेंडू आणि 13ची आवश्यकता. 4 मध्ये 13ची गरज आणि आता विकेट आली आहे. रवी देवकातेची महत्वाची विकेट येत असताना पाहायला मिळते. चला वाद घालायचा नाही पंचांशी. मालगाव स्पोर्ट्स पंचांशी वाद घालायचा नाहीये.
धनाजी आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे धनाजीला. आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 13ची गरज आहे. या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफूट वरती चाललाय आता मालगावचा संघ. निश्चितच आपण विचार केला तर सुरुवातीच्या षटकांमध्ये कुठेतरी रवी देवकातेची खेळी महत्वाची होती, मात्र त्यानंतर रवी देवकातेची आता विकेट आले. वेगवान चेंडू वेगात होता, वेगामध्ये इथे बीट केलाय, डॉट पळालाय. निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच काय, आता समीकरण बदललंय. 3-13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 3 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे. कोणत्या संघाचे 3-13 वाजवले जाणार आणि कोणता संघ धडक मारणार क्वार्टर फायनल मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. 3 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे. वीरेन कानगावकर सध्याच्या घडीला मालेगावातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या खेळाडूची चर्चा का असते त्याचं उत्तर इथे देत असताना पाहायला मिळतोय. समीकरण आता बदललंय. 3 मध्ये 13ची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. खोलवाडापाचा बॉल, जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रोटेक्शन येते, सिंगल इथे कंप्लीट झालंय. आता मात्र सामन्याचं चित्र बदललंय. येणारे 2 बॉल 12ची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 2 षटकार इतिहास घडवला जाईल या मैदानावरती आणि 1 चेंडू चांगला. माले स्पोर्ट्स मालेचा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. कोणता संघ जिंकणार, मालगाव की माले, माले की मालगाव? 2 मध्ये 12ची आवश्यकता आहे. मच्छिंद्र पवार स्ट्रायकिंग एंड वरती. एका बाजूला आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला एक युवा खेळाडू पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना रंगलाय. शेवटचे 2 बॉल. दोन चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. 2 मध्ये 12ची गरज. आता मात्र आपण पाहिलं तर दबाव पाहायला मिळतोय दोन्ही संघांवरती. इथे दबाव, हा चेंडू महत्वाचा आहे. 12 धावांची गरज आहे. ओहो, हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. उद्या पंचांचा इशारा, व्हाईट बॉल चालाय. वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव आली आहे. एकदा या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावफलक 20 या आकड्यावरती. 2 मध्ये 11ची गरज आहे. मच्छिंद्र पवारवरती जबाबदारी आहे. आयकॉन खेळाडू आणि त्याच्या खांद्यावरती आता संपूर्ण या मॅचची जबाबदारी असणार आहे. उर्वरित 2 चेंडूंची जबाबदारी मच्छिंद्राच्या खांद्यावरती आहे. 2 चेंडू आणि या 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. फटका फसलाय. मच्छिंद्र पवार क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इथे जरूर कॅच ड्रॉप झाले. जजमेंट खराब झालंय. सिग्नल डाव फलकावरती एका धावेवरती ते समाधानी राहावं लागतंय. म्हणजेच काय तर आता समीकरण बदललं. येणारा 1 बॉल 10ची आवश्यकता आहे. गोलंदाजांचं इथे माले स्पोर्ट्स माले संघाचं कौतुक करायचं आहे, कारण 31 धावा रोखायच्या होत्या आणि त्या 31 धावा रोखण्याची जबाबदारी गोलंदाजांनी घेतली आहे. पहिला जावेद संधू, त्यानंतर अवधूत पाटील आणि त्यानंतर अर्जित सोसे आणि वीरेन. ऑन साइडला फटका केलाय. विजयावरती शिक्कामोर्तब झालाय. माले स्पोर्ट्स माले संघ ठरलाय विजयी संघ. कॅप्टन टॉस साठी यायचं माले स्पोर्ट्स माले. कॅप्टन टॉस साठी यायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात ज्याच्या बाटपूर 8 चेंडू आणि 22 धावांची खेळी साकारली आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना प्रभावी गोलंदाजी. चला, कॅप्टन यायचं टॉस साठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नंतर दिला जाईल. अर्जित सोसे आपण ठरला आहात मॅन ऑफ द मॅच.